सज्जन श्रोते, साधक चिंतक हो. काल आपण शिवशक्ती समावेशन प्रकरण 1 यामधील प्रार्थनेच्या 5 ओव्या सोडल्यानंतर पुढील 16 ओव्या म्हणजे आपल्या ग्रंथातील 21 ओव्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आता आजपासून जो मूळ क्रम आहे त्यानुसार म्हणजे 17-18 अशाच ओव्या सांगणार आहे. म्हणजे आपला जरी क्रम पुस्तकात बदलला तरी ओव्यांचा क्रम मूळ आहे तो सांगणार आहे. फक्त आता एक आपल्याला विनंती आहे की 1-2 दिवस जे आपलं थोडंसं निरूपण झालं, माझ्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी वृक्षता आलेली आहे आणि एक तऱ्हेचा ज्याला आपण म्हणतो कोरडेपणा आलेला आहे. आता हा कोरडेपणा येण्याचं कारण जे आहे ते ह्या शिवशक्ती समावेशन या शब्दातच सामावलेला आहे. तो शब्द काल जरी तुम्हाला मी स्पष्ट करून सांगितला असला तरी आज पुन्हा एकदा स्पष्ट करतो, कारण तुमचा आमचा समावेश हा सुद्धा शिवशक्ती समावेशनासारखा असेल तर आणि तरच श्रोता आणि वक्ता हे एकमेकाशी सहसंलग्न झाले, एकाच गोडीने जोडले गेले तरच श्रोता आणि वक्ता यांना जे श्रोता जे ऐकतो आणि वक्ता जे सांगतो, जर श्रोता आणि वक्ता एकमेकाशी नीट गोडीने जुळलेले असतील तरच वक्त्याने सांगितलेलं आणि श्रोत्याने ऐकलेलं हे तंतोतंत सारखंच रसपूर्ण ठरते. त्या कारणाने शिवशक्ती समावेशन यातील सम अधिक आवेश, सम म्हणजे सारखा आणि आवेश म्हणजे जोर, वेग किंवा त्वरा, त्वरा म्हणजे घाई, हे शिव आणि शक्ती हे अत्यंत सम वेगाने, त्वरेने आणि सम उत्कंठित होऊन जेव्हा कार्यरत झाले, म्हणून शिव आणि शक्ती जेव्हा शिव शक्तीमध्ये मिळाला आणि शक्ती शिवामध्ये मिळाली तेव्हा शिव आणि शक्ती एकमेकांना जेव्हा खातात तेव्हाच त्यांच्या एकंदर जे रसायन असतं त्याच्यातून ही अद्भुत सगुण साकार आणि रसमय सृष्टी आणि अर्थातच नरनारी सगुणता, विविधता, वैविध्यता जन्माला येते. अशा अर्थाने नेहमीच जर वक्ता आणि श्रोता एकरूप झाले तरच जे श्राव्य आहे ते खऱ्या अर्थाने ऐकण्याजोगं ठरतं. द्रष्टा आणि दृश्य जर एकरूप झाले तरच दर्शन जे आहे ते विस्मयकारी ठरतं. गर आणि साखर म्हणजेच ज्याला गर्थ आणि शुगर म्हणतात ती एकत्र नीट झाली, सामावली तरच फळ रसायन, तरच फळ रसपूर्ण ठरतं. इतर अदरवाईज ज्याला डोंगा म्हणतात, ऊस डोंगा म्हणजे वेडावाकडा ऊस, त्याच्यामध्ये साखर सामावली आणि साखरेमध्ये वेडावाकडा ऊस सामावला तरच खऱ्या अर्थाने उसा डोंगा परी रस नाही डोंगा, म्हणजे ऊस वेडावाकडा असला तरी रस मात्र अत्यंत मधुर आणि छानच वाटतो. तशाच तऱ्हेने उसासारखा हा शिव जरी डोंगा म्हणजे विरूप असला, कुरूप असला तरी सुद्धा ज्ञान पातळीला तो अत्यंत श्रेष्ठ असल्याने त्या गोसाव्यामध्ये शक्ती आणि शक्तीमध्ये गोसावी जेव्हा एका योग्य पद्धतीने त्यांचं रसायन होतं, म्हणजे खऱ्या अर्थाने ती एकमेकांमध्ये मिळून जातात, तेव्हाच ही शिवसृष्टी किंवा शिवशक्ती निर्मित ही रसाळ, मधुर, सगुण साकार, विविध वैविध्यतेने नटलेली, सजलेली अशी ही सृष्टी निर्माण झाली आहे. अशा अर्थाने शिवशक्ती ही जेव्हा परिपूर्ण एक रूपाशी अभिन्न होतात तेव्हा आणि तेव्हाच हे संपूर्ण विश्व निर्माण होतं. हे लक्षात घेऊन तुम्ही श्रोते म्हणून या वक्त्याशी आणि मी वक्ता म्हणून श्रोत्यांशी, म्हणजे वक्ता जर श्रोत्यांना काहीतरी द्यावं इच्छा चांगल्या भावनेने प्रेरित झाला आणि श्रोता वक्ता जे घेतोय ते अत्यंत उत्कंठित होऊन ऐकत असेल तरच वक्ता श्रोता याच्यामधून एक श्राव्य मधुर रस निर्माण होतो. अशा अर्थाने आता जे वाचत आहे तिकडे आपण तितक्याच तन्मयतेने लक्ष द्यावं आणि शिवशक्ती समावेशनासारखंच जर वक्ता श्रोता समावेशन झालं तरच आणि तरच हा अमृतानुभव आहे, यातील जे अमृततुल्य
अशी ही त्यातील जी गोडी आहे, रसायन आहे, ते आपल्याला मिळेल. नव्हे आपल्याला काहीतरी सार्थक ऐकल्यासारखं वाटेल किंवा जे आपण ऐकतो त्याच्यातला अर्थ, त्याच्यातला रस आपल्यापर्यंत पोचल्यासारखा तेव्हाच आपल्याला वाटेल, जेव्हा वक्ता श्रोता यांचं शिवशक्ती सारखंच स्वरूप समावेशन असेल. एकाच रूपात वक्ता आणि श्रोता मिळून जेव्हा जातात तेव्हा खऱ्या अर्थाने वक्ता आणि श्रोता एकरूप होतात. तेव्हाच खऱ्या अर्थाने अमृत रूपी संवाद त्याची देवाणघेवाण होते. तर आता 17 नंबरची ओवी प्रकरण 1 शिवशक्ती समावेशन ती वाचतो आणि सरळ अर्थ सांगतो. एकलाची शिव जे आदिमुळीचे चैतन्य, शिवशक्ती पुरुष प्रकृती योगे अर्धार्धे विभाजित अविभाजित चैतन्य, काय कैसे करी निर्माण, जड चेतन नर नारी विना कैसे संभवे सृजन, विभाजित होता ही चैतन्या नये कदापि अधिक उणे पण, तुटे ना फुटे घटे ना फाटे, अद्भुत हा शिवघट शिवपट. 17वी ओवी आहे. वास्तवात अनादि चैतन्य कधीच कमी जास्त होत नाही. मात्र निर्मिती सृजनासाठी त्याचे कृतक लटके कृत्रिम विभाजन होते. त्या कारणानेच हा शिवघट म्हणजे शिवरूपी पात्र किंवा भांडे आणि शिवपट म्हणजे शिवरूपी पडदा विभाजित होऊनी म्हणजे कृत्रिमरित्या त्याचे 2 भाग होऊनी त्याचे मूल्य कमी जास्त कधीच होत नाही. सृष्टी व जीवनिर्मितीसाठी त्याचे जड चेतन नर नारी असे लटके वरवरचे विभाजन होते. चैतन्य रूपी शिवघट म्हणजे शिवपात्र आणि शिवपट म्हणजे शिवरूपी पडदा त्याच्या मूलार्थाने सदोदित 100% अमूल्यच अमोलिकच राहतो. आता पुढच्या ओवीमध्ये 18 आणि 19 या 2 ओव्यांचा समावेश एकत्र आहे. टिपरी वरी टिपरी बैसे एकची मंजूळ नाद, 2 फुलातून गंध एकल आसमंती सुगंध, 2 दिव्यातून एकची प्रकाश सारे दीप्तिमान, 2 ओठी एक गोष्टी नेत्रद्वया समोर सृष्टी, अवघ्या सृजनी आदी कारण राही शिव अनशक्ती. या साऱ्यांचे अनादि कारण मूलाधार शिवशक्ती चैतन्यच आहे. आता पुढे लक्षात घ्या. टिपरीवर टिपरी बसते आणि त्याच्यातून एकच मंजूळ नाद येतो. 2 पुलातून आसमंतात गंध सुद्धा एकच पसरतो. 2 दिव्यातून प्रकाश एकच असतो आणि सर्व आजूबाजूची सृष्टी किंवा आजूबाजूचा जो आसमंत आहे तो प्रकाशित होतो. 2 ओठातून एकच गोष्ट बाहेर पडते किंवा 2 ओठांना आपण म्हणतो ना पदार्थ खाल्ला आणि त्याची चव ओठावर राहिली म्हणून 2 ओठातून गोष्ट एकच बाहेर पडते आणि 2 ओठांना पदार्थाची चव एकच अनुभवायला मिळते. तसंच नेत्रद्वयासमोर आपल्या 2 डोळ्यासमोर सगुण साकार सृष्टी जी आहे ती एकच असते. म्हणून टिपरी वरी टिपरी बैसे एकची मंजूळ नाद, 2 फुलातून गंध एकल आसमंती सुगंध, 2 दिव्यातून एकची प्रकाश सारे दीप्ती मान, 2 ओठी एक गोष्टी नेत्रद्वया समोर सृष्टी, अवघ्या सृजनी आदी कारण राही शिव अनशक्ती. सर्वसाधारणपणे कमी जास्त फरकाने आपल्याला लक्षात येईल की फुलांचा गंध नाकाद्वारे आपण घेतो आणि गंध हा जरी पृथ्वीचा गुण असला तरी तो वायूवर येतो. म्हणून फुलाचा गंध ज्या नाकाने घेतो तर ते नाक आहे आपलं ज्ञानेंद्रिय आणि ज्या वायू बरोबर आपल्याला तो सुगंध येतो ते वायू तत्व आहे गंधाला वाहून आणणार. म्हणून इथे नाक हे आहे ते अर्थातच गंध घेणार इंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय आहे. वासाचं इंद्रिय नाक आहे आणि वास वाहून आणला जातो ते तत्व आहे आकाश नव्हे तर वायू तत्व. खऱ्या अर्थाने गंध हा पृथ्वीचा गुण असला तरी सुद्धा हा गंध आपल्यापर्यंत येण्यासाठी वायूचीच अधिक गरज असते. म्हणून फुलाचा गंध घेताना नाक हे ज्ञानेंद्रिय आणि वायू तत्व हे पंचमहाभूतातील तत्व आहे. पुढे
दोन फुलातून गंध एकल आस म्हणती सुगंध. आता आपण पाहिलं टिपरीवर टिपरी बसली एकच मंजूळ नाद आला. म्हणजे दोन टिपऱ्या एकत्र वाजल्या तरी मंजूळ नाद एकच येतो. नाद जो आहे तो आकाशातून येतो आणि टिपरीवर टिपरी बसून जो नाद असतो तो आपल्या कानाला ऐकू येतो. म्हणजे दोन टिपऱ्यांचा आवाज आपण कान या ज्ञानेंद्रियाने ऐकतो आणि आवाजाच्या पाठी जे तत्व आहे ते आकाश तत्व आहे. तसं दोन फुलातून गंध आपण नाक या ज्ञानेंद्रियाने घेतो आणि ते वाहून आणणारं तत्व आहे ते वायू तत्व आहे. दोन दिव्यातून एकच प्रकाश आपण पाहतो आणि संपूर्ण सृष्टी प्रकाशमान झालेली बघतो. आता इथे सुद्धा आपण दिव्यांचा प्रकाश म्हणजे दर्शन आपण डोळ्याद्वारे घेतो आणि तो प्रकाश अशा अर्थी पंचमहाभूतातलं तेज हे महाभूत तिथे असतं. आता दोन ओठामध्ये दोन ओठ एकमेकाला लावले याचा अर्थ जे स्पर्श पण आहे आणि अर्थातच दोन ओठ एकमेकाला लावले म्हणजे स्पर्श आहे आणि पदार्थ खाल्ला की गोडी पण तिथे आहे. म्हणून दोन ओठामध्ये त्वचा म्हणून स्पर्श आणि गोडी म्हणून रुची अशी दोन ओठामध्ये आपणाला स्पर्श आणि गोडीचं ज्ञान होतं. परंतु लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की स्पर्श जो आहे तो आपणाला स्वाभाविकपणे वायूकडून होतो आणि गोडी आहे ती आपतत्वातून मिळते आणि नेत्र डोळ्यापुढे साकार सृष्टी आणि आपल्या डोळ्यासमोर ही सगुण साकार सृष्टी दिसते. सृष्टी आहे ती पृथ्वीतून आलेली आहे. म्हणून दोन टिपऱ्यांचा नाद पंचज्ञानेंद्रियातील कान हे ज्ञानेंद्रिय आणि आकाश हे महाभूत. दोन फुलांचा गंध नाक हे ज्ञानेंद्रिय वायू हे महाभूत. दोन दिव्यांचा प्रकाश डोळे दर्शन त्याच्यातून होतं आणि अर्थातच तेज हे महाभूत आहे. दोन ओठ याच्यामध्ये स्पर्श आणि गोडी कळते. आता स्पर्शाच्या दृष्टीने तिथे वायू हे तत्व आहे आणि गोडी रस या दृष्टीने आप हे तत्व आहे आणि दोन डोळ्यासमोर साकार सृष्टी येते याचा अर्थ तिथे पृथ्वी हे महाभूत आहे. म्हणून स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण ही पाच ज्ञानेंद्रियांद्वारे होणारी गोष्ट आणि त्याच्या पाठी आकाश वायू तेज आप म्हणजे पाणी आणि पृथ्वी ही पंचमहाभूते. तर या टिपरीवरी टिपरी बैसे एक मंजूळ नाद दोन फुलातून गंध एकल आसमंती सुगंध दोन दिव्यातून एकची प्रकाश चारे दीप्ती मान दोन ओठी एकची गोष्टी नेत्र द्वया समोर सृष्टी अवघ्या सृजनी आदी कारण राही शिव अनशक्ती. या 18 आणि 19 या दोन ओव्यातून आपणाला अत्यंत मधुर असा दृष्टांत मिळालेला आहे आणि या दृष्टांतामध्येच पंच ज्ञानेंद्रिये आणि त्यांच्या पाठी कारण असलेली पंचमहाभूते यांचं वर्णन आलेलं आहे. आता ओवी क्रमांक 20. शिवशक्ती जी आदि दंपती भासवनी लटिकी विभक्ती अद्वयानंद ताकती अनादी अनंतत्वे. शिवशक्ती ही जी विश्वाच्या मुळाशी आदि दंपती आहे पहिलं जोडपं आहे ते आपल्यामध्येच एक खोटी कृत्रिम विभक्ती वेगळेपण निर्माण करतात. कारण ते दुजेपण झाल्याशिवाय त्याच्यातून काही निर्माण होत नाही. म्हणून शिवशक्ती स्वरूपता एकच असून सुद्धा ती दंपती म्हणून कृत्रिमरित्या लटकेपणे कृतकपणे वेगवेगळी होतात. दोन होतात आणि दोन होऊन सुद्धा अद्वयानंद दोघातून सुद्धा एकच एक असा आनंद निर्मितीचा आनंद ती सतत चाखत असतात. अनादि अनंतत्वाने ती हा निर्मितीचा आनंद चाखत असतात. 21वी ओवी. शक्ती आपुले भ्रतार अधिष्ठान सत्य विन निरर्थ तैसाची शिव विना कार्य नुसताची रिता विना भार्या न हो सार्थ माऊली नसता पाया तैसा तुका शोभवी वैष्णव वार करी मंदिर कळसा. शिव पाया. शिव हा पाया आहे आणि अधिष्ठानाखेरीज नाही शक्ती स्वतंत्रपणे काही उपजवू शके.
आणि विनाशक्ती नाही शिवाचीही या विश्व निर्मिती कार्यात एकटेपणी मात्रा चालत किंवा काही त्याचं वर्चस्व चालत. जसं विष्णुदूतांचे म्हणजे वारकरी संप्रदायाचे मंदिर माऊली विना ज्ञानेश्वर माऊली विना ज्यास पाया नाही आणि तुकाई विना म्हणजे संत श्रेष्ठ तुकारामाशिवाय त्यास कळच नाही. शिवशक्ती विश्व निर्मितीस आणि माऊली व तुकोबा वैष्णव धर्म रूप मंदिर निर्मितीस सारखीच सहहिस्सेदार म्हणून कर्तृत्वाचा धर्म निभावतात. ओवी क्रमांक 22. शिवभ्रतारा विनशक्ती नये सुरूपपण तैसेची विनाशक्ती शिवासी कैसे उरे असणे पण. शिवशक्ती ही आदि दंपती असल्या कारणाने विना भ्रतार नसे भार्या आणि विना भार्या नसे भ्रतार. म्हणून शिव या नवऱ्या वाचून या भ्रताराशिवाय शक्तीला स्वरूपपण नाही म्हणजे अर्थ नाही किंवा सार्थकता नाही. तसंच शक्तीशिवाय शिवाला सुद्धा असणे पण म्हणून काही महत्व नाही. थोडक्यात शिवशक्ती आदि दंपती असल्या कारणाने विना भ्रतार नसे भार्या आणि विना भार्या नसे भ्रतारा काहीच महत्व असा याचा अर्थ आहे. पुढे ओवी क्रमांक 23. गुळ आणि गोडी कापूर आणि परिमल वेगळाले करू पाही तो बापुडा ठरे वेडा अन पांगरा. गुळ आणि गोडी ही एकमेकापासून वेगळी करता येत नाही. तसाच कापूर आणि त्याचा परिमल त्याचा सुगंध ही वेगळी करता येत नाहीत. म्हणून गुळ आणि गोडी कापूर आणि त्याचा परिमल यांना वेगवेगळा करू जो पाहिल तो बापुडा. तो लोकांच्या दयेला किंवा आपण म्हणतो लोकांच्या सहानुभूतीला पात्र ठरतो नव्हे त्याला लोक वेडा आणि पांगळा समजतात. पुढे ओवी नंबर 24. दिवा येता हाता समग्र दीप्ती ये कवयिता तैसेची शिवशक्ती अकळिता पूर्ण शिवचैतन्यकडे तत्वता. ते अकळिता नाही आकळिता म्हणजे आकलन झाल्यामुळे. दिवा येता हाता समग्र दीप्ती ये कवयिता तैसेची शिवशक्ती आकळिता पूर्ण शिवचैतन्यकडे तत्वता. दिवा हातात आला की संपूर्ण प्रकाशच हातात येतो. त्याच पद्धतीने शिवशक्ती तत्वाचं जे अभिसरण आहे शिवशक्तीचं जे कार्य आहे ते जाणल्याने आपणाला खऱ्या अर्थाने शिवचैतन्याची महत्ता आहे ती तत्वतः म्हणजे तत्वार्थाने कळते. ओवी क्रमांक 25. सूर्य मिरवे आपुल्या प्रभा करा प्रभा हाच सूर्य गाभा तैसेची शिवशक्ती गिळूनी लटक्या भेदा मिरविती अखंड आभा. सूर्य आपल्या प्रभारूपी कराना म्हणजे किरणांना मिरवतो. परंतु सूर्याचा गाभा सूर्याचा सारांश मुळातच तेज आहे म्हणजे प्रभा आणि कर. सूर्य आपल्या तेजस्वी हाताना तेजस्वी किरणांना मिरवतो. परंतु खरे पाहता प्रभाकराचा जो गाभा आहे तो दुसरं तिसरं काही नसून तेज ह्याच प्रभाकराचा गाभा आहे. गाभा म्हणजे सारांश. तसंच शिवशक्ती गिळूनी लटक्या भेदा मिरविती अखंड आभा. तसंच शिव आणि शक्ती आपल्या खोट्या भेदाला जुळून टाकतात आणि अखंड चैतन्य म्हणून त्या विश्वामध्ये प्रकाशित होतात. आभा म्हणजे प्रकाश दिव्यता. ओवी नंबर 26. बिंब प्रतिबिंबी उमटे प्रकाशे प्रतिबिंब बिंबासी तोले मापे तैसेची शिवशक्ती द्वैत मिशे एकची वस्तू प्रकाशे. बिंब प्रतिबिंबात उमटतो आणि बिंब प्रतिबिंबी उमटे प्रकाशे. बिंब प्रतिबिंब म्हणून बिंब प्रतिबिंबी उमटे प्रकाशे. हे सूर्याचं बिंब पाण्यामध्ये किंवा अजून कुठल्या तरी द्रव पदार्थामध्ये प्रतिबिंब रूपाने उमटतं आणि प्रकाशतं. थोडक्यात म्हणजे सूर्याचं बिंब पाण्यामध्ये उमटतं आणि प्रकाशतं नव्हे. सूर्याचं बिंब आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा प्रतिबिंब म्हणून उमटतं आणि सूर्यप्रकाशित आहे आपणाला कळतं. म्हणून बिंब प्रतिबिंबात उमटतं आणि प्रकाशाची जाणीव होते. अशा अर्थाने बिंब आणि प्रतिबिंब ही एकमेकाला
साजिरी गोजिरी तोलून मापून धरणारी आहेत. त्याच पद्धतीने शिवशक्ती द्वैताच्या निमित्ताने एकच आत्मतत्व प्रकाशित करतात. बिंब प्रतिबिंबामध्ये बिंब प्रतिबिंब रूपे उमटतं आणि प्रकाश रूपाने दिसतं. खरं तर प्रतिबिंब बिंब एकमेकांना साजेशीच असतात. त्याच पद्धतीने शिवशक्ती दोन वाटली तरी आत्मा वस्तू म्हणून एकच प्रकाश आहे. शिवशक्ती समावेशन ओवी क्रमांक 27 पासून सुरुवात करीत आहे. शिव जो निर्गुण निराकार शून्य परिपूर्ण त्यासी वरी देवी पार्वती परी त्याचे श्रेष्ठत्वामुळे ती होई वरासी वरुणी स्वयेची स्वश्रेष्ठा आदी नारी. वास्तवात शिव एकटेपणीच या विश्वाचा पूर्ण चैतन्य रूप आत्मा आहे. मात्र त्याने त्याचा संकोच करून आपल्यातूनच आपली लपलेली सुप्त क्रियाशक्ती निर्गुण निराकारातील सगुण साकार निर्मिती क्षमता पार्वती रूपे प्रकट केली आणि शिवशक्ती प्रथम दंपती म्हणजे जोडपे जन्माला आले. त्या पार्वतीनेच शक्तीनेच निर्गुण निराकाराला वर म्हणून वरले. त्यामुळे अन्यथा निर्गुण निराकार असलेला शिव सगुण साकार जगनिर्मितीचा जनक झाला आणि पार्वती आदी जननी म्हणून स्वयंश्रेष्ठ एकमेवा द्वितीय आद्य जगत जननी नारी शक्ती म्हणून गौरविली जाऊ लागली. 28 शिव प्राण शक्ती प्राणेश्वरी परी तिये वाचून शिवासी नुरे शिवपण निर्मिती विना कैसा निर्माता मिरवे आपुले जनकपण. वास्तवात शिवाने शक्तीला निर्मिले आणि ती शक्तीच शिवाच्या प्राणाची प्राणेश्वरी अर्धांगी बनून आता शिवाला एकटेपणी उरू देत नाही नव्हे. तो विनाशक्ती उरतच नाही. एकदा का शक्ती जागी झाली की ती विना वापर स्वतःही राहत नाही आणि ज्याने आपल्याला निर्मिले त्यालाही स्वतंत्रपणे उरू देत नाही. येथे जे कृष्णमूर्ती यांच्या ऑब्झर्वर इज ऑब्झर्व निरीक्षक तो जे निरीक्षतो तेच असतो निरीक्षक तो जे निरीक्षतो तेच असतो या वचनाची प्रकर्षाने आठवण होते. अगदी त्याच सुरात किंवा पट्टीत ही ओवी सांगते की क्रिएटर इज द क्रिएशन म्हणजे निर्माता म्हणजे त्याची निर्मितीच. शिव म्हणजेच शक्ती. ओवी क्रमांक 29 ईश्वरासी ईश्वरी देवासी देवी मिळुनी हो विश्व वैभव उभारणी तैसीच शिवासी मिळुनी शक्ती सोयेची हो करी सो वैभव संपादनी. ईश्वराला ईश्वरी देवाला देवी मिळाली आणि विश्ववैभवाची उभारणी झाली. तसंच शिवाला शक्ती मिळाली आणि त्या शक्तीनेच हे जग निर्माण झालं नव्हे. आपल्या स्ववैभवाचं संपादन सुद्धा शक्तीने शिवाला मिळूनच केलं. ओवी क्रमांक 30 जिने पतीचे रूप राहित्य साहुनी त्या संगे केली विश्ववैभव उभारणी त्या संगे जी स्वतः मिरवी चढवी सजवी पती अंगा नाम रूप जगलेणी. निर्गुण निराकार खरे तर विरूप गोसाव्याला म्हणजे शिवाला वरून ज्या पार्वतीने म्हणजे शक्तीने त्याच्या संगे हे सुंदर सगुण साकार वैभवशाली जग निर्मिले त्याच मनोहारी जगाचे लेणे दागिना तिने शिवांगी म्हणजे शिवाच्या अंगावर साज शृंगार पूर्णतेने चढवले आणि त्याचे संगीत तीही स्वतःला मिळवू लागली. शिव एकलेपणी राही साही एकत्वाचा दुष्काळ म्हणूनची भाग्यशाली शक्तीने त्या सवे नाम रूप जगलेणे निर्मुनी निर्मियेला सुकाळ. शिवा जेव्हा एकटाच होता तेव्हा तो एकटेपणे राहून ते एकटेपण जे असह्य असतं ते सहन करीत होता आणि त्याला हा जो एकत्वाचा दुष्काळ होता त्याच्या वाट्याला आलेला तो भाग्यशाली शक्तीने हा दुष्काळ संपवला आणि ही शक्ती शिवासहित एकत्र झाली आणि नामरूपाचं हे सगुण साकार जगरूपी अलंकारासारखं जे सुंदर लेणं आहे ते निर्माण केलं आणि हे विश्व वैभव रूपी लेणं निर्माण करून हा एकलेपणाचा एकटेपणाचा शिवाचा दुष्काळ तिने संपवला.
ओवी क्रमांक 32. स्वअंगा संकोचोनी प्रियसी विस्तारुनी तिज सवे नानाविध जीव निर्मुनी जीवांतरी शिव आत्मारूपे संकोचिला आपुले अर्धांगी सन्मान दिला. स्वअंगा संकोचुनी प्रियसी विस्तारुनी तिज सवे नानाविध जीव निर्मुनी जीवांतरी शिव आत्मारूपे संकोचिला आपुले अर्धांगी सन्मान दिला. शिवाने स्वचैतन्याचा संकोच केला आणि उर्वरित चैतन्यातून आपुली प्रिया अर्धांगी शक्ती निर्मिली व तिच्या सवे हे मनोहारी नानाविध जीवांचे जग निर्मिले. त्या जीवांच्या आत आत्मारूपे लहान होऊन तो वसला आणि जगनिर्मितीचे कौतुक आपल्या प्रियेला देऊन त्याने तिचा सन्मान केला, तिला प्रतिष्ठा देऊन गौरविले. ओवी क्रमांक 33. जिला पाहण्याच्या लोभाने शिवाचे द्रष्टेपण उचंबळे परी जी दृष्टी न पडे तरी जो हो शून्य द्रष्टत्व त्यागे. शक्ती पाहण्यासाठीच शिवाचे दृष्टेपण ओसंडते उचंबळते, मात्र ती दृष्टी पडली नाही तर तो द्रष्टेपणा टाकून शक्ती शून्य अद्रष्टाच शून्य रूपे उरतो. ओवी क्रमांक 34. कांतेच्या भिडेपोटी अंबुला हो जगा एवढा परी तुझ विना होतसे जो बापुडा उघडा. अंबुला म्हणजे नवरा. कांतेच्या भिडेपोटी अंबुला हो जगा एवढा परी तिज विना होतसे जो बापुडा उघडा. पत्नीच्या प्रेम आग्रहामुळेच नवरा शिव जगव्यापक झाला, मात्र शक्तीविना तो अगदीच बापुडा उघडा होतो, संकोचितो किंवा खरे तर अदृश्य होतो. ओमी क्रमांक 35. अन्यथा ठाव रूपे शिव नसले पणीत असे परी शक्ती प्रेम चातुर्या कारणे विश्वरूप झाला असे. केवळ शक्तीच्या प्रेमापोटी आणि तिच्या चातुर्यामुळे हा शिव विश्वरूप झाला आहे. शक्तीचं प्रेम आणि चातुर्य नसतं तर अन्यथा म्हणजे अदरवाईज शिव नसले पणीत असता म्हणजे असून नसल्यासारखा ठरला असता. 35 ओळीपर्यंत आज आपण निरूपण केलं. इथेच थांबूया. उर्वरित निरूपण उद्याच्या भागात असतो. धन्यवाद.